गण गण गणात मोते बोला कळेल त्याची माया रे. तिथून इथे यायला मला अर्धा तास लागला. एक्सप्रेस समृद्धीमध्ये जे स्टोरीज ऐकल्यात हायवेच्या ते खऱ्या आहेत का? गुड मॉर्निंग. सो आवर डे 2 बिगिन्स. आणि आनंद विहार मस्त प्लेस आहे. 850 रुपीजमध्ये रूम आहे आणि सुपर्ब सर्विस. आणि त्यांची मॅनेजमेंट, डिसिप्लिन, ब्रेकफास्ट डिसिप्लिन सगळं एक नंबर होतं. शेगावमध्ये आम्ही आनंद विहारला स्टे केला. किती सुंदर प्रॉपर्टी होती ही. इथे 3 बेड 6 बेड असे रूम्स अवेलेबल आहेत. मग मोठी फॅमिली असेल तर काहीच हरकत नाही. आणि प्राईस एकदम पॉकेट फ्रेंडली. 700-800 पासून AC रूम चालू होतात. आणि काही असे रूम्स आहेत जे अजून स्वस्त पण आहेत. पण इकडे तुम्ही नक्की व्हिजिट करा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक सेवेकरी दिसेल जो तिकडची स्वच्छताचं लक्ष ठेवतो. प्रत्येक ठिकाणी शेगावमध्ये, शेगावच्या मंदिरात, भक्तिनिवासमध्ये स्वच्छतेचं काम चालू असतं. चला आता आपण बघूया रूम्स. आम्ही घेतली होती 3 बेडरूम. सो आता इकडे रूममध्ये एंटर केल्यानंतर भक्तिनिवास ऐकले की असं वाटतं की नीटनेटकं नसेल. पण हे इतकं स्वच्छ होतं आणि इतकं नीटनेटकं होतं की आम्हाला खूप छान वाटलं आणि खूप भारी वाटलं. छान रूम्स होत्या. तुम्ही नक्की इकडेच स्टे करा. आनंद विहार. आपण आता किती वाजता निघालो? 10:45 ला आता आपण परत मंदिरात जाणार आहोत. रात्रीचं दर्शन झालं होतं. आता आपण सकाळी दर्शन घेणार आहोत आणि मग इकडनं आपण जाणार आहोत आपल्या घरी. बॅक टू पवेलियन. वेकेशन टाइम असल्यामुळे आम्हाला खूप गर्दी मिळाली. पण व्यवस्था सगळी खूप छान होती. शेगावीच्या गजाननाची भक्तीनं जाते वाया रे. शेगावीच्या गजाननाची भक्तीनं जाते वाया रे. गण गण गणात मोते बोला कळेल त्याची माया रे. गण गण गणात मोते बोला कळेल त्याची माया रे. गण गण गणात मोते बोला कळेल. इथे येऊन एकच गोष्ट वाटते की प्रत्येक मंदिर आपलं शेगावसारखं असलं पाहिजे. बिकॉज इकडची स्वच्छताने माझं मन जिंकून घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो महाप्रसादाला. आता आम्ही लाईनमध्ये थांबलोय. किती एक्साइटेड आहेस तू आता जेवायला? तिथून इथे यायला मला अर्धा तास लागला. एक्सप्रेस आम्हाला सगळ्यांना भुका लागल्या जास्त. सगळे लाईन मध्ये पळतायत. 5 फ्लोअर्सची ही बिल्डिंग आहे महाप्रसादाची. आणि ॲट अ टाइम इकडे 10,000 लोक जेवू शकतात असं सगळे सांगतात. आज बघूया जेवायला काय. जशी शेगावची कचोरी फेमस तशीच महाप्रसादाची झुणका भाकरी फेमस. खूप तृप्त झालं मन हे खाऊन. सो शेगावची कचोरी घेऊन आम्ही आता परत निघालो आहे आमच्या घरी. खूप टाईम गेला शेगावला. 6 तास दर्शनाला गेले पूर्ण महाप्रसाद करून. वेकेशन असल्यामुळे खूप गर्दी होती. तुम्ही वेकेशनच्या दिवशी येऊ नका आणि रात्री प्रवास करू नका. का हे आता कळेल तुम्हाला पुढे. हॅलो. सो आम्ही आता परत घरी चाललेलो समृद्धी महामार्गावरनं. आणि जसं आपण न्यूज ऐकतो की टायर युजली हे होतं, भरपूर फ्रिक्शनमुळे ना टायर फाटलं जातं. तसं आमचं XL6चं टायर गेलं राईट साईडचं, बॅक साईडला. सो आम्ही साईडला थांबलो. सो यांचा एक सिस्टम आहे. आपण इकडे ना हेल्पलाईन नंबर आहे त्यांची. कुठे गेली? तिकडे. सो त्यांच्या हेल्पलाईन नंबरला आम्ही कॉल केला. नशिबाने सगळं बाजूलाच होतं. आम्हाला जिकडे आमची गाडी थांबली तिथे हेल्पलाईन नंबरचा बोर्ड होता. आणि त्यांच्याकडे ना त्यांना किलोमीटर सांगायला लागतात. तर तो किलोमीटरचा बोर्ड असतो. 504.4 लिहिलंय. सो तो किलोमीटरचा पण बोर्ड असतो. सो आता काय झालं, आम्ही बोलवायचा प्रयत्न केला पण त्यांचं असं म्हणणं असतं की पहिले तुम्ही प्रयत्न करा. सो आम्ही आपला युट्यूब बाबा जिंदाबाद करून XL6चा टायर खोलला, सगळं काम केलं. आणि आता शेवटी 20 मिनिटांनंतर ती लोक आली. एकच फक्त प्रॉब्लेम आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की 10 नंतर कोणी सर्व्हिस अवेलेबल नसते. सो हा थोडा रिस्की पॉइंट आहे की 10 नंतर कोणी अवेलेबल नसतं तर पहिले तुम्ही प्रयत्न करा. आज ठीक आहे आम्ही मोठी फॅमिली होतो म्हणून एवढं काही वाटलं नाही, मजा वाटते. पण जर फक्त मुली असतील किंवा फक्त मुलगा आणि मुलगी असेल तर आय थिंक इट इज अ व्हेरी स्कॅरी थिंग की एवढ्या मोठ्या समृद्ध महामार्गावर जर आपण हेल्पलाईन नंबर दिली जी 24 तास असते त्याच्यावर आपण हा प्रश्न नाही विचारू शकत की तुम्ही पहिले प्रयत्न करा मग आम्हाला कळवा. ते आले नो डाऊट. आज आत्ता त्यांची गाडी आली आहे आणि ते काका आता पुढचं काम करतायत.
आणि ते पुढचं काम करतात म्हणून मी आता व्हिडिओ बनवते. नाहीतर पहिले मी गाईडलाईन बनवत होती की सांगत होती कसं करायचं आणि मग वगैरे सगळे करतायत काम. पण हेच आहे, मुद्दा हा आहे की जर हेल्पलाईन नंबर दिले तर इट इज अ क्विक हेल्प, असं आमचं आपल्याला वाटतं की क्विक हेल्प असली पाहिजे, पण ती क्विक हेल्प नाहीये. सो त्यांचा पहिला प्रश्न जो होता तो चुकीचा होता की पहिले तुम्ही प्रयत्न करा. फक्त मुलगी जर फोनवर बोलते तर इट शुड बी लाईक की ठीक आहे आम्ही येतो. पण ठीक आहे, ते आता आले. सो दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही बाजू आहेत. आज फॅमिली होती म्हणून आम्हाला हे खूप इझी वाटतंय. बट जर फॅमिली नसेल आणि जर तुम्ही दोघं असाल किंवा तुम्ही एकटे असाल तर हा खूप रिस्की आहे, बिकॉज इकडे काहीच नाही आजूबाजूला. सो आम्ही आता हे अनुभवले स्वतः. सो आता आम्ही तुम्हाला सांगू शकतो की व्हॉट यू कॅन डू. तर बेस्ट, सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या गाडीची स्टेपनीचा अभ्यास करून तुम्ही समृद्धी मार्गाला निघा. यू शुड नो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुमची स्टेपनी कशी निघते वगैरे वगैरे. तर ऍटलिस्ट ते जाणून घ्या. रस्त्याचा प्रॉब्लेम नाहीये, जे न्यूज चॅनलवर धबाधबा मेसेजेस येत असतात, रस्त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. एवढा सलग आपण जेव्हा गाडी नेतो तेव्हा त्या गाडीचं टायरचं फ्रिक्शन एवढं होतं की ते फाटतं. बस एवढाच एक कारण आहे. तर तुमचा स्टेपनीचा फक्त तुमचा अभ्यास तुम्ही करून निघा. या जेव्हा पडला तेव्हा बॅक साईडला होतं का? हा, परत बसला. नाही नाही नाही, असा नव्हता, असा होता. असं होतं. हा, असा होता. आता तुला वरती कसं घ्यायचंय? एवढी मुलं आहेत म्हणून इझी आहे हे सगळं करणं, नाहीतर हे एवढं इझी काम नाहीये. एक तर कंपनीवाल्यांना सांगते मी, टायर वरती द्या, हे खाली टायर देणं बंद करा. खालचा टायर काढणं मुश्किल आहे, वरचा टायर असेल तर ठीक आहे. सो आतापर्यंत तुम्ही स्टोरी बघितलीये जिकडे एक्सेल 6 बरी झालीये समृद्धीच्या रोडवर. पण त्यानंतरची स्टोरी त्यानंतरची दास्त आम्ही सांगितलीच नाहीये. सो म्हणून आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत कारण की त्यानंतर समृद्धीमध्ये अजून काय कांड झाला. आम्ही आमचा पारा एवढा हाय होता आणि आम्हाला म्हणजे सुचलंच नाही की पुढे व्हिडिओ बनवला पाहिजे. नाही, व्हिडिओ बनण्याचा चान्सेस नाहीये. नंतर असं झालं की हे काय चाललंय नक्की, मतलब क्या हो रहा है. समृद्धीमध्ये ज्या स्टोरीज ऐकल्यात हायवेच्या ते खरंच खऱ्या आहेत का? आम्ही जेव्हा निघालेलो तेव्हा माझे बाबा, हिचे बाबा सगळे बोललेले की रात्री आपल्याला प्रवास नाही करायचा आहे, तर जो काही प्रवास आपल्याला दिवसा करायचा आहे. ह्या माणसामुळे आम्ही रात्री प्रवास केलाय, फक्त ह्या माणसामुळे. सो बेसिकली काय झालं, एक्सेल 6 झाली, टायर वगैरे स्टेपनी गेली, ते जे आलेले त्यांच्याकडनं समृद्धीकडनं ते पण निघाले आणि आम्ही निघायच्या मार्गावर मला एकदम आठवलं की अरे ते जे ट्रायंगल असतं ना दाखवायला की जे रेडियंट वाला, इंडिकेटर नाही, रेडियंट वाला जे असतं, सो ते टिगोरच्या मागे लावलेलं. ठीक आहे. तर मला एकदम आठवलं, म्हटलं अरे थांब ते मागचं ते काढून आणतो मी ट्रायंगल. आणि मी उतरलो, गेलो, तर ही लोक सगळे गाडीत बसलेले. मी ते काढलं, त्यांना दाखवलं पण. आणि मी बघतो ही लोक असं बसले, काहीतरी शोधतायत. अथर्व आणि अभिषेक काहीतरी करतायत. म्हटलं काय झालं, तर मी ते जाऊन ठेवल्यानंतर मी तिकडे गेलो त्यांच्याकडे, तर त्यांची काच पण खाली येत नव्हती ठीक आहे गाडीची. तेव्हा त्यांना मला डाऊट आला काहीतरी. मग अथर्व उठला, बोलतो अरे गाडीच चालू होत नाही. सो बेसिकली टिगोर नाही चालत होती, टिगोर बंद पडली आणि एक्सेल 6 चालू झाली, टिगोर बंद पडली. आणि आम्ही परत सेम त्या 504.4 जो स्पॉट तुम्ही बघितलाय, परत तिथेच होतो आम्ही अराउंड 3:30 वाजेपर्यंत. सो बेसिकली टिगोर एक्सेल 6 बरी झाली, ती 11:30-12 वाजले. 12 ते 3 आम्ही त्या रोडवर परत होतो, बिकॉज टिगोर नव्हती चालू होत. आणि हा टाटाचा काय फंड आहे आम्हाला अजिबात नाही कळला. गाडी फुल सीज झाली म्हणजे ती चालूच होत नव्हती, बिकॉज ते जसं कीचा जो एक सिम्बॉल असतो, कारण आमच्याबरोबर तो पहिल्यांदाच असा सीन झाला गाडीला घेऊन की चावी बाहेर आली आणि लोक आत होते आणि त्यामुळे ते पूर्ण इंजिन लॉक झालं. मग आम्ही जो आमचा नेहमीचा जो गॅरेजवाला आहे त्याला व्हिडिओ कॉलवरती गेलो. तो बिचारा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता, हॉस्पिटलच्या बेडवरनं आम्हाला समजतोय. मग ते आम्ही उघडून, पण ते काय फायनली झालं नाही. मग त्यानंतर परत टोईंग व्हॅन वाल्याला बोलवलं आपण. मग तिथून आम्ही शिर्डीला गेलो 3:30ला. सो या पूर्ण प्रोसेस मध्ये काय होतं, समृद्धीकडनं काही हेल्प तर पॉसिबलच नव्हती, बिकॉज गाडी सीज झाली होती. टाटावाल्यांचा जो कस्टमर केअरचा नंबर होता, लिटरली 100 वेळा कॉल केल्यानंतर भांडून आपली जी ही केस होती ती काहीतरी एकदम सुपिरियर केस झाली म्हणून त्या लोकांनी फॉलो बॅक केलं.
अदरवाईज टाटाच्या सर्व्हिस कस्टमर केअर वाल्यांनी तर कहर मचवला होता रात्री. म्हणजे अजिंक्य तर इतका वैतागला होता ना, त्या रोडवर चिल्लम चिल्ली चालू होती आणि मी इरिटेट झालेली बिकॉज मला असं झालेलं की काय चाललंय नक्की. आणि ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये भसडमध्ये शेवटी ही लोक टोईंगने गेले शिर्डीला. शिर्डी 30 मिनिटावर होतं. मग आम्ही पण शिर्डीला 20 किलोमीटर होतं एक्झॅक्ट तिकडून त्या स्पॉटवरनं. आणि मग तिकडे रात्री अच्छा शिर्डीमध्ये वीकेंड चालू झाला, सॅटर्डे चालू झाला पहाटेचा. तो सगळे हॉटेल्स बुक. ते ह्यांनी ना सांगितलं होतं ऍक्च्युली. त्या गॅरेजवाल्याच्या बरोबर समोर एक हॉटेल होतं, मी हॉटेलचं नाव पण मेन्शन करते. त्या हॉटेलमध्ये राहा. पण मग आई म्हणाली नाही हे सगळे लॉज असतील तसे असतील. आणि मी म्हणते एकदा चेक करूया आपण. तर चेकच नाही केलं. आणि त्याच्यानंतर ना ह्याचा फोन आला की अरे हे हॉटेल चांगलं आहे, तुम्हाला कळायला पाहिजे होतं ना, असं तसं. त्या पूर्ण प्रोसेसमध्ये ते हॉटेल सेल आउट झालं. आणि एकच रूम होती जी नेमकी आमच्या आधी थांबलेली, मे बी कदाचित गाडी समोरच लावलेली समोर होतं घराच्या. आणि त्याच्यानंतर आम्ही शिर्डीमध्ये, जसं तो शिर्डी आज चालू होतं ना, आम्ही तिथे घुसलो. एक हॉटेल फुल, दुसरं हॉटेल फुल, तिसरं हॉटेल फुल. हॉटेलचे रिसेप्शनिस्ट बोलतायत मॅडम इथे तुम्हाला हॉटेल मिळणं मुश्किल आहे, आज शनिवार आहे, हॉटेल फुल आहे सगळं. नशिबाने आम्ही एका गल्लीत गाडी टाकली. तो 4 का 3 महिने झालेलं ते हॉटेल ओपन करून, म्हणून आम्हाला तिकडे रूम्स मिळाले. आणि इट वॉज लाईक अ 1 बेडरूम किचन वाला रूम. पण इतकं मस्त होतं ते पण. पण आम्ही किती वाजता झोपलो? 4:30ला झोपलो. आमची स्टोरी तर वेगळीच आहे. हे लोक तर जाऊन झोपले 3:30 ते 3:30ला आम्ही शिर्डीला काहीतरी पोहोचलो होतो, असं काहीतरी झालेलं. तो 40 का 45 मिनिट्स आम्ही हॉटेल शोधतोय. आणि आमच्याबरोबर कोण XL6 मध्ये आता मी, आई, मम्मी, अभिषेक आणि पप्पा, माझे पप्पा, बस. आणि ह्यांच्या टिगॉरच्या वेटिंग मध्ये कोण होतं? हा होता, अथर्व होता आणि बाबा होता. सो बेसिकली आम्ही त्या स्पॉट वरनं समृद्धीच्या शिर्डीपर्यंत आम्ही गेलेलो टाटा एअरलाइन्स मधनं. टाटा एअरलाइन्स बिकॉज आम्ही त्या टोईंग व्हॅन मध्येच बसलेलो, बाबा, मी आणि अथर्व. पण ह्या सगळ्या पूर्ण केसमध्ये मेन इम्पॉर्टंट काय आहे की ऍक्च्युअल मध्ये आता सध्या समृद्धीला तुम्ही रात्री नका ट्रॅव्हल करू. कारण तिथे 20-25 किलोमीटर होतं, म्हणून आमचं लक पण चांगलं होतं. तर आम्हाला लोक भेटली, ठीक आहे, म्हणजे टोईंग व्हॅनवाला भेटला, मेकॅनिकल भेटला. पण अंडरस्टँड, एक तर रात्रीची केस होती, ठीक आहे, तर डबल नाही ट्रिपल प्राइस घेतली सगळ्या गोष्टीची, ठीक आहे. टोईंगचे किती गेले? 7. हा 7 टोटल 7,000. तर टोईंग 7,000 घेतले. रिडीम केले टाटाने? नाही, ते आता सगळं होईल. अजूनही बाकी 1 महिना झाला या गोष्टीला, पण ते आता सगळं बाकी ते करून घेऊ, ते तर करणार आहे. पण ते अच्छा, टाटाचं काय आहे, त्यांचं सिस्टम सेट आहे की तुमची रात्री बंद पडो किंवा दिवसा बंद पडो, ते टेक्निशियन जर तुम्ही बाहेरून बोलवलं तर तुम्हाला 1,000 रुपये देणार टेक्निशियनचे. आणि टोईंग व्हॅन वाल्याला जर बनवलं तर तुम्हाला 3,000 रुपये देणार. आणि जे जवळचं लोकेशन तिथे, हालाकी बट ऑब्व्हियसली आय डोंट नो की हे फक्त टाटाचं आहे, हे सगळ्यांचंच असणार. पण माझा मेन कन्सर्न काय होता, जो मी त्यांना ते सांगितलं की नॉर्मली तुम्ही रिक्षा पण पकडता रात्री कोणत्याही सिटीमध्ये गेलात तरी तुम्हाला एक्स्ट्रा फेअर लागतो. तर तुम्ही असं पकडून नाही ठेवलं पाहिजे की नाही आमचे 3,000च चार्जेस आहेत दिवसभरात रात्रभरात, तर तसं नाही चालत. पण एनी विच वे मेन कन्सर्न हा आहे की खूप डिस्टन्स मोठमोठे आहेत समृद्धीला. तर तुम्ही ना ट्राय करा की दिवसाच ट्रॅव्हल करायला. रात्री नका करू. आणि आम्हाला ऍक्च्युली माहित नाही काय झालं त्यावेळेला, की आम्ही विचार केला की चलो निघू. घरातले पण कोणी काही बोललंच नाही तसं बघायला गेलं की नको थांबूया, असं कोणी बोललंच नाही. तर त्यामुळे तू माझ्यावरती ढकलू नको. पण ठीक आहे. हालाकी ह्या सगळ्या केसमध्ये आम्ही तिथे पोहोचलो, आम्ही समोर चेक इन केलं. अख्खी रात्र आम्ही झोपलो नाही, कारण तो जो नवीन टेक्निशियन येत होता टाटाचा, तो नाशिकवरून येणार होता, ठीक आहे. नवीन अजून एक टोईंग कार आली जी नाशिकवरून आली शिर्डीला. आणि ह्या दोन्ही पोचले 6:30 वाजता. त्यामुळे आम्ही 4ला चेक इन केलं. 6:30 पर्यंत आम्ही 2-2.5 तास त्याच्याशी बोलत होतो. तर हॉटेल घेण्यामध्ये काही पॉईंट नव्हता, पण ठीक आहे, थोडाफार बाबांची वगैरे झोप झाली. आणि 7 वाजता आम्ही परत तिथून निघालो शिर्डीला आणि नाशिकला पोहोचलो 10ला. आणि हा अख्ख्या ह्याच्यामध्ये अख्खा तो शनिवार तर गेला, जे काम होतं ते पण नाही झालं, काहीच झालं नाही. एवढं कंटाळलो आम्ही. रिटर्न ट्रिप ना खूप डेंजरस होती. आणि तेच असेल, आज जर आम्ही फक्त कपल ट्रॅव्हल करत असतो तर हा खूप डिफिकल्ट असतं. आज आमच्याकडे 8-9 जण आम्ही फॅमिली मेंबर्स होतो. सो इट वॉज फन. तुम्ही याच्या आधी पण व्हिडिओ बघितला असेल, फन होता जोपर्यंत XL6चा जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये पण बघितलं असेल की आम्ही मजा करत करत ते गोष्टी करत होतो. तिथपर्यंतच. पण
त्याच्यानंतर जे झालं ना, इट वॉज लाईक पथेटिक. म्हणजे आम्हाला ना खूप नेगेटिव्ह वाईब्स आणि सगळे नेगेटिव्ह थॉट्स यायला लागले. पहिला काय सूचना असेल समृद्धीमध्ये, प्रत्येक वेळेस टायर चेक करायचा. भले मग तुम्ही 2 तास आधी केला असेल तरी तिसऱ्यांदा करा. बिकॉज समृद्धी एवढा क्लास रोड आहे ना की तुमच्या ऍक्च्युली गाडीला सवयच नाही एवढ्या चांगल्या रोडवर जायची. म्हणजे भारतीय गाड्यांना सवयच नाहीये. आणि अचानक एवढं चांगलं मिळालं तर कसं आपल्याला मुंबईमध्ये डायजेस्ट होत नाही ना. तसं यातली गोष्ट. खूप छान रोड केलाय, पण हॅट्स ऑफ टू गव्हर्नमेंट. इट इज वन ऑफ द बेस्ट रोड आजपर्यंत आम्ही अनुभवलेला. म्हणजे आम्ही दिल्ली पण ट्रॅव्हल केलं ह्याच्या आधी, पण समृद्धीचा जो रोडचा फिलिंग आहे ना, म्हणजे तो स्काय, तो जे रोड दिसतोय, ते आभाळ दिसते आणि ग्रीनरी दिसते, बेस्ट आहे, बेस्ट. म्हणजे जेवढी पण लोक नावं ठेवतात ना, त्यांना नावं ठेवू द्या. पण आणि टाटाची चुकी तर टाटाचीच आहे. ते तर आहे. ते टाटाच्या गाडीचं काय झालं ते आज पण आम्हाला पत्ता नाही. इनफॅक्ट आता परत गाडी बंद पडली काल परवा, आणि त्याचं पण कारण अजून काय माहिती नाही पडलंय. जबकी गाडी आता आली आहे. आम्हाला असं वाटतं टाटा डिफेक्टिव्ह पीसच दिलाय. मी तर हे बाबांना सांगितलं गाडी बदलून घ्या परत. पण ठीक आहे, जे काय तेव्हा एकदा झालं आणि आता ओके. कधी कधी असं होतं. 1च वर्ष झालं यार गाडीला. 1च वर्ष झालं. ठीक आहे, होऊ शकतं. आणि असं पण आमच्या गाड्या जुन्या होत्या. सगळ्या गाड्या मागच्या वर्षी घेतलेल्या आहेत नवीन. सो इट वॉज वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स. शेगाव ट्रिप खूप छान होती. एकच रिकमेंडेशन आहे शेगावसाठी, पण आम्हाला वाटलं दिवाळी आहे, सुट्टी आहे, कोणी घरी बाहेर नाही पडणार. आणि बापरे एवढी गर्दी मिळाली. व्हिडिओ मध्ये दिसेलच. पथेटिक गर्दी होती शेगावला पण. सो ऑफ सीझनला जा, बेस्ट आहे. खूप गर्दी होती. आणि 4 तास लागले ना आपल्याला. भरपूर 6 तास काहीतरी गेले आपले पूर्ण ओव्हरऑल यायला. जे 2 तासाचं दर्शन आहे त्याला आम्ही 6 तास लावले. आणि ह्याच्या आधी आम्ही हॉटेल पण रिकमेंड केलेलं शेगावच्या लाईनीमध्ये जाताना. तिकडे पण नक्की व्हिजिट करा, त्यांना व्हिडिओ शो करा. आणि येस, फॉलो आवर पेज. ऑफकोर्स आम्ही आता नाव बदललं युट्यूबचं. पहिलं होतं मानसी पाटील ऑफिशियल्स, आता आम्ही केलंय मानसिका अजिंक्य. मन का जिन. म्हणजे हा बोलतो नेहमी मन का जिन, मन का जिन. ते म्हणजे काय, ते मानसिका अजिंक्य. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला आम्ही ती पण व्हिडिओ हे करणार आहोत, दाखवणार आहोत की मन का जिन हे नाव कुठून आलं. येस, नेक्स्ट व्हिडिओ आमचा तोच असणार आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट व्हिडिओ ऑल्सो. टिल देन सबस्क्राईब.